Hello everyone, our today's topic is biological evidences provided by the branch that is embryology. ठीक आहे, बायोलॉजिकल इव्हिडन्सेस आपण पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बायोलॉजिकल इव्हिडन्सेस पाहिले. कशासाठी? इव्हिडन्सेस काय बायोलॉजीच्या ब्रांचने दिलेले काय आहे, इव्हिडन्सेस आहे, पुरावे कशासाठी दिलेले आहे, ते इव्होल्युशन होते, इव्होल्युशनच्या सपोर्टसाठी दिलेले काय आहेत, पुरावे आहेत. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ब्रांचेसनी इव्हिडन्सेस इव्होल्युशनसाठी पुरावे दिले असं म्हटलं होतं. ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिली होती कोणती ब्रांच, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ठीक आहे, पॅलेंटॉलॉजी ही ब्रांच आहे बायोलॉजीची, ज्यांनी इव्होल्युशनला सपोर्ट करण्यासाठी पुरावे दिले होते. ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेले पुरावे कसे होते, फॉसिल्सच्या फॉर्ममध्ये होते. ऍक्च्युअल रिमेन्स, मोल्ड अँड कास्ट इन द फॉर्म ऑफ दिस इव्हिडन्सेस प्रोव्हाइडेड इन सपोर्ट ऑफ द इव्होल्युशन. ठीक आहे, म्हणजे पॅलेंटॉलॉजीच्या ब्रांचने आपल्याला काय केले, इव्होल्युशनच्या सपोर्टमध्ये पुरावे दिले. दुसरं आपण पाहिलं कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी, ही एक सुद्धा बायोलॉजीची ब्रांच आहे अॅनाटॉमी. त्या ब्रांचने सुद्धा काय केलेलं आहे, इव्हिडन्सेस प्रोव्हाइड केले इन सपोर्ट ऑफ इव्होल्युशन. त्यांनी प्रोव्हाइड केलेले इव्हिडन्सेस सुद्धा आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपण होमोलॉगस ऑर्गन पाहिले, ॲनालॉगस ऑर्गन पाहिले, वेस्टिजियल ऑर्गन पाहिले. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की पूर्वजामध्ये काही ऑर्गन प्रेझेंट होते ते आपल्यामध्ये काय झाले, डिजनरेट होत आहे, निघून जात आहे. म्हणजे काय होते, त्यांच्यामध्ये ते अवेलेबल होते, आपल्यामध्ये आता हळूहळू निघून जात आहे. म्हणजे काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं असं आपल्याला समजतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी ही एक बायोलॉजीची ब्रांच आहे आणि ही सुद्धा काय करते, इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते इन सपोर्ट ऑफ इव्होल्युशन. म्हणून एम्ब्रिओलॉजीच्या ब्रांचने दिलेले इव्हिडन्सेस कसे असतात ते काय करून घेऊ, आपण स्टडी करून घेऊ. ठीक आहे, एम्ब्रिओलॉजी मध्ये आपण सांगू शकतो एम्ब्रिओ मीन्स गर्भ अँड लोगस मीन्स स्टडी. ठीक आहे, गर्भाची काय करायची, आपल्याला स्टडी करायची आहे. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे गर्भ आपण काय करणार, पाहणार आणि त्या गर्भामधून आपण कंपॅरिझन करणार की काय काय वेगळेपणा आहे किंवा काय सिमिलॅरिटीज आहे. ते जर पाहिलं म्हणजे आपण फिशेस पासून तर मॅमल्स पर्यंत सगळ्यांचे जर गर्भ आपण काय केले, कंपॅरेटिव्हली जर स्टडी केले, बरोबर आहे, फिशेसचा गर्भ कसा डेव्हलप होतो, त्यानंतर आपण पुढे सॅलामेंडर म्हणजे अँफिबियाचा गर्भ कशा प्रकारे डेव्हलप होतो, त्यानंतर आपण समजून घेऊ बर्ड्सचा एम्ब्रिओ कशा प्रकारे डेव्हलप होतो, रॅबिट्सचा, रॅटचा, मॅमलचा, कॅल्फचा, या सगळ्यांचे एम्ब्रिओ कशा प्रकारे डेव्हलप होतात हे स्टडी केलं तर आपल्याला लक्षात आलं की सगळ्यांचे गर्भ जे आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये सारखेच दिसतात. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्या ऑर्गॅनिझमचा विकास जो आहे, त्यांचं जे इव्होल्युशन आहे हे म्हणजे त्यांचा जो पूर्वज आहे तो काय राहणार, सेमच राहणार. कारण यांचे अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजेस कशा आहेत, सेम आहेत. त्यामुळे आपण सांगू शकतो की हे सगळे ऑर्गॅनिझम एकाच पूर्वजापासून काय झालेले आहे, इव्हॉल्व झालेले आहे. ठीक आहे, मग पाहू स्टेप बाय स्टेप. एम्ब्रिओलॉजी मध्ये आपण सांगितलं डेव्हलपमेंटल बायोलॉजी सुद्धा म्हणू शकतो आपण याला, डेव्हलपमेंटल बायोलॉजी. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये सांगू शकतो डेव्हलपमेंटल बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम एग टू द अडल्ट. ठीक आहे, काय आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजी इज ब्रांच ऑफ बायोलॉजी deals with study of developmental stages, deals with study of developmental stages of different organism from egg to adult. समजली असेल, डेफिनेशन बनवली आपण. डेव्हलपमेंटल बायोलॉजी ही बायोलॉजीची एक शाखा आहे. या शाखेमध्ये काय केलं जातं, डेव्हलपमेंटल स्टेजेसचा अभ्यास केला जातो. म्हणजे एक ऑर्गॅनिझम एक पासून अडल्ट पर्यंत त्यांच्यामध्ये कोणते चेंजेस येतात याचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हटलं, डेव्हलपमेंटल बायोलॉजी म्हटलं. नेक्स्ट आपण सांगू शकतो वेन कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ development of different group of organism is made
ठीक आहे. मग आपण काय केलं, कंपॅरेटिव्ह स्टडी केली वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची, त्यांच्या डेव्हलपमेंटची, त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसची. म्हणजे आपण इथे सांगू शकतो की फिश घेतला, सॅलामेंडर घेतला, त्यानंतर टॉर्टॉइज घेतला, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की आपण त्याच्यामध्ये चीक घेतला, कॅल्प घेतला, त्यानंतर रॅबिट घेतला आणि ह्युमन. या सगळ्यांची डेव्हलपमेंट कशी होते 1 पासून अडल्ट पर्यंत, यांची काय केली आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केली. त्यानंतर आपल्याला लक्षात आलं, इट इज ऑब्झर्व्ड दॅट they show similarity in early developmental stages. कंपॅरेटिव्ह स्टडी केली त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसची. त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की त्यांच्या जे सुरुवातीच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस होत्या, पहिली दुसरी डेव्हलपमेंटल स्टेज जी होती, बरोबर आहे, म्हणजे 1 पासून पहिली स्टेज त्यानंतर दुसरी स्टेज, ह्या 2 स्टेजेस ज्या होत्या, त्या 2 स्टेजेसमध्ये काय होते, ते सगळे ऑर्गॅनिझम कसे होते, सिमिलर दिसत होते. फोटोग्राफमध्ये पाहून घ्या 2 डेव्हलपमेंटल स्टेजेस. सपोज आपण समजून घेऊ की पहिली डेव्हलपमेंटल स्टेज आणि दुसरी डेव्हलपमेंटल स्टेज. ठीक आहे, फिशेसचं डेव्हलपमेंट दिलेलं आहे, त्यानंतर हे सगळ्या ऑर्गॅनिझमचं काय आहे, डेव्हलपमेंटल स्टेजेस आहे. तर ह्या पहिल्या 2 डेव्हलपमेंटल स्टेजेस जर आपण पाहिल्या तर आपल्याला काय लक्षात येते, तिथे आपण सांगू शकतो की पहिल्या 2 डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये काय होत आहे, ते सिमिलर दिसत आहे, सगळे ऑर्गॅनिझम सिमिलर दिसत आहे. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हे सगळे ऑर्गॅनिझम काय आहेत, एकाच ऑर्गॅनिझम पासून काय झालेले आहे, इव्हॉल्व झालेले आहे, आपण असं सांगू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो द सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम शोज सम फीचर्स विच आर सिमिलर. ठीक आहे, सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे जे काय करतात, सारखे काही फीचर शो करतात. ठीक आहे, फीचर शो करतात जे कसे आहेत, सेम आहेत. ठीक आहे, फीचर्स जे काय आहे सेम आहे. जसं पहिलं फीचर सांगू शकतो, ऑल सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम begins their development from the single diploid cell that is fertile egg or the zygote. ठीक है, all living organism, all sexually reproducing organism, all sexually reproducing organism begin their development from single diploid cell that is fertile egg or zygote. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते त्यांची डेव्हलपमेंट एका डिप्लॉइड सेल पासूनच चालू करतात. कोणत्याही सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम असू द्या, त्यांच्यामध्ये एक फर्टाईल होणार आणि झायगोट बनणार. ठीक आहे, झायगोट पासूनच त्यांची काय होणार, डेव्हलपमेंटल स्टेज चालू होणार. ह्युमन असो किंवा फिश असो किंवा बर्ड्स असो. म्हणून आपण सांगू शकतो ह्युमन, फिश, बर्ड हे सगळे ऑर्गॅनिझम काय आहे, कोणत्या तरी पूर्वीच्या एकाच ऑर्गॅनिझम पासून काय झालेले आहे, इव्हॉल्व झालेले आहे. ठीक आहे, दुसरी स्टेप आपण दुसऱ्या याच्यामध्ये फीचर सांगू शकतो की ड्युरिंग डेव्हलपमेंटल स्टेज द झायगोट अंडरगोज क्लीवेज. ठीक आहे, काय होते, दुसरं सांगू शकतो, झायगोट अंडरगो क्लीवेज. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार, क्लीवेज होणार. झायगोट होता, सिंगल डिप्लॉइड सेल होती, त्याच्यामध्ये क्लीवेज झाला म्हणजे 2 तुकडे झाले, त्यांचे 2 सेल तयार झाल्या, 2 च्या 4 सेल्स तयार झाल्या, 4 च्या 8, 8 च्या 16 अशी काय होते, त्याच्यामध्ये क्लीवेज होते. त्यानंतर काय आहे, नेक्स्ट स्टेप येते त्याच्यामध्ये ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन म्हणजे ब्लास्टुला तयार होतो. नेक्स्ट आहे गॅस्ट्रुलेशन. ठीक आहे, झायगोट, सगळ्या ऑर्गॅनिझमचा झायगोट जो तयार झालेला आहे तो क्लीवेज मध्ये जाणार, ब्लास्टुलेशन मध्ये जाणार आणि गॅस्ट्रुलेशन मध्ये जाणार. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढे सांगू शकतो, ऍट द एंड ऑफ गॅस्ट्रुलेशन, three germ layer are formed. ठीक आहे, गॅस्ट्रुलेशनच्या एंडला 3 जर्म लेयर तयार होतात सगळ्याच ऑर्गॅनिझम मध्ये. गॅस्ट्रुलेशन झालं की काय होणार, 3 जर्म लेयर तयार होणार. त्याच्यामध्ये 3 जर्म लेयर सुद्धा माहित आहे आपल्याला, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. अँड these 3 germ layer, these layer develop various organ
अँड ऑर्गन सिस्टीम. आणि त्या 3 जर्म लेअर पासूनच प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स तयार होणार आणि ऑर्गन सिस्टीम तयार होणार. ठीक आहे, म्हणजे ही स्टेज सुद्धा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेक्झुअल रिप्रोडक्ट होणाऱ्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कशी असते, सेम असते. ह्युमन असो किंवा ह्युमन असो किंवा फिशेस असो किंवा रेप्टाइल्स असो, ठीक आहे, किंवा बर्ड असो, यांच्यामध्ये पहिल्यांदा झायगोट तयार झालेलं राहणार सांगितलं. त्यानंतर झायगोट क्लिवेज मध्ये जाणार, ब्लास्टुलेशन मध्ये जाणार, गॅस्ट्रुलेशन मध्ये जाणार. ह्युमन मध्ये सुद्धा तेच होणार. गॅस्ट्रुलेशनच्या एंडला 3 जर्म लेअर तयार होणार. त्या 3 जर्म लेअर सुद्धा सांगितल्या, सगळ्यामध्ये त्या 3 जर्म लेअर तयार होणार आणि त्या 3 जर्म लेअर पासूनच वेगवेगळे ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम बनणार सगळ्या सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून सुद्धा आपल्याला काय लक्षात येते की सगळे ऑर्गॅनिझम सिमिलॅरिटी शो करत आहे, म्हणजे यांचा पूर्वज कसा आहे, सेम आहे. म्हणजे काय झालं, त्या पूर्वजामध्ये काय झालं, इव्हॉल्युशन झालं आणि हे वेगवेगळे ऑर्गॅनिझम काय झाले, तयार झाले. ठीक आहे, तिसरी स्टेप आपण सांगू शकतो की काही ऑर्गॅनिझम काय करतात, अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये सिमिलॅरिटी शो करतात विथ रेफरन्स टू द गिल स्लिट्स अँड टेल. ठीक आहे, ऑल ऑर्गॅनिझम आर अलाइक. ठीक आहे, सगळे ऑर्गॅनिझम कसे आहेत, सेम आहे इन अर्ली स्टेजेस. सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये ते कसे आहेत, सगळे सेम आहेत विथ रेफरन्स टू रेफरन्स देऊ आपण कोणत्या ऑर्गन मध्ये त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते, कोणत्या दिसते, गिल क्लेफ्ट सेम आहे, गिल स्लिट सेम आहे आणि टेल. ठीक आहे, सगळ्यांना काय होते, सुरुवातीला टेल दिसते, गिल स्लिट्स दिसते, गिल क्लेफ्ट दिसते. यांच्यामध्ये काय, सगळे ऑर्गॅनिझम सेम आहे. म्हणजे सुरुवातीला मॅमल्स असो किंवा रॅबिट असो किंवा बर्ड्स असो किंवा रेप्टाइल्स असो, सगळे सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम अर्ली स्टेजेस मध्ये त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात. या सगळ्या ऑब्झर्वेशन वरून, या सगळ्या कंपॅरेटिव्ह स्टडी वरून आपल्याला असं लक्षात आलं की जर यांच्यामध्ये सगळ्या या गोष्टीमध्ये जर सिमिलॅरिटी दिसत असेल तर यांचा पूर्वज कसा आहे, एकच होता आणि त्या पूर्वजामध्ये इव्हॉल्युशन झालं आणि हे सारे वेगळे ऑर्गॅनिझम काय झाले, तयार झाले. हे होतं डेव्हलपमेंटल बायोलॉजी. परत एकदा पाहून घ्या काय आहे, एम्ब्रिओलॉजी हे काय करते, इव्होल्युशन होते यासाठी काय करते, सपोर्ट प्रोव्हाइड करते आणि त्याच्यासाठी इव्हिडन्सेस सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. एम्ब्रिओलॉजी काय, डेव्हलपमेंटल बायोलॉजी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंटल स्टेजेसची काय करतो, स्टडी करतो, त्याला डेव्हलपमेंटल बायोलॉजी म्हणतात. ती स्टडी 1 पासून अडल्ट पर्यंत, म्हणजे एग हा अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होईपर्यंत त्याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. ठीक आहे, मग कंपॅरेटिव्ह स्टडी केल्याच्या नंतर लक्षात आलं की वेगवेगळे ऑर्गॅनिझम काय करतात, सिमिलॅरिटी शो करतात त्यांच्या अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं की काही फीचर शो करतात हे सगळे ऑर्गॅनिझम जे सेम आहेत. बरोबर आहे, सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम त्यांची डेव्हलपमेंट एका सेल पासून होणार, डिप्लॉइड सेल पासून, दॅट इज झायगोट पासून. ठीक आहे, झायगोट ह्या स्टेजेस मध्ये जाणार सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, 3 जर्म लेअर तयार होणार आणि त्या 3 जर्म लेअर पासून ऑर्गन्स तयार होणार. त्यानंतर पुढे सांगितलं की सगळे ऑर्गॅनिझम सारखे दिसतात त्यांच्या सुरुवातीच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये. त्यांच्यामध्ये गिल स्लिट्स, गिल क्लेफ्ट आणि टेल सुद्धा काय होते, पाहायला मिळते. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये आहे एक ब्रांच आणखी राहिलेली आहे जी काय करते, इव्होल्युशनच्या सपोर्ट मध्ये इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते, ते आहे मॉलिक्युलर बायोलॉजी. ते काय करून घेऊ आपण, पाहून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट आहे बायोलॉजिकल इव्हिडन्सेस प्रोव्हाइड बाय द ब्रांच ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी सुद्धा काय करते, इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते इन सपोर्ट ऑफ इव्होल्युशनच्या सपोर्ट मध्ये काय करते, इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते. मग याच्यामध्ये पाहू आपण कोणते कोणते इव्हिडन्सेस मिळतात त्यांच्याकडून आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये सांगू शकतो की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, सेल इज बेसिक structural and functional unit of life in all organism.
सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणता आहे? सेल आहे. त्यामुळे जसं आपण याच्यामध्ये सांगू शकतो, सगळे फिशेस, रेप्टाईल, अँफिबिया, एव्स आणि मॅमल्स हे सगळे ऑर्गॅनिझम सेल पासूनच बनलेले असतात आणि सेलच हे काय आहे त्यांच्यामधलं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. यावरून हे सिद्ध होते की हे सगळे ऑर्गॅनिझम एकाच पूर्वजापासून तयार झालेले आहे. म्हणजे तो एक पूर्वज होता, त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि वेगवेगळे ऑर्गॅनिझम काय झाले? तयार झाले. ठीक आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये दुसरा पॉइंट सांगू शकतो की जे हे आहे आपलं प्रोसेस आहे जीन्स, सिमिलॅरिटी इन जीन्स अँड द प्रोटीन, सिमिलॅरिटी इन जीन्स अँड प्रोटीन टू परफॉर्म गिवन फंक्शन. ठीक आहे. काय आहे? जीन मध्ये आणि प्रोटीन मध्ये सुद्धा काय होते? सिमिलॅरिटीज पाहायला मिळते वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये. यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की हे ऑर्गॅनिझम कसे आहेत, यांचा पूर्वज कसा आहे? सेम आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंथेसिस ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल, सिंथेसिस ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल, दॅट इज प्रोटीन, कार्बोहायड्रेट, etc. सेम इन ऑल ऑर्गॅनिझम. ठीक आहे. यांचं सिंथेसिस सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये होते आणि ते सुद्धा कसं आहे? सेम आहे. ठीक आहे. यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की या सगळ्या ऑर्गॅनिझमचा काय आहे? कॉमन अँसेस्टर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण सेंटेन्स सांगू शकतो, सेल ऑर्गेनेल्स, जसं ऑल ऑर्गॅनिझम शो प्रेझेन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, त्यानंतर आपण सांगू शकतो मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हे सेल ऑर्गॅनल्स काय होतात? पाहायला मिळतात. ह्युमन असो, फिशेस असो, रेप्टाईल असो, सगळ्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी बॉडीज आहे, मायटोकॉन्ड्रिया. यावरून हे सिद्ध होते की हे सगळे ऑर्गॅनिझम काय आहे? एकाच ऑर्गॅनिझम पासून काय झालेले आहे? तयार झालेले आहे. लास्टली याच्यामध्ये सांगू शकतो की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एटीपी हे काय आहे? एनर्जीची करन्सी आहे. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बॉडीला जी एनर्जी लागते ती एटीपी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. यावरून परत सिद्ध होते की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा काय आहे? एक कॉमन अँसेस्टर होता. त्या कॉमन अँसेस्टर मध्ये हळूहळू इव्हॉल्युशन होत गेलं आणि वेगवेगळे ऑर्गॅनिझम काय झाले? तयार झाले. अशा प्रकारे हा बायोलॉजिकल एव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ इव्हॉल्युशन हा पॉइंट काय झाला? इथेच संपला. आजच्यासाठी आपण इथेच थांबून जाऊ. ठीक आहे.